बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। गिरिजा राऊत प्रकरणात जिल्हा प्रमुख संजू परब यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। 18 जुलैला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश आहेत, तर कापूरबावडी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश असल्याची माहिती आहे। आज अनेक ठिकाणी खरात बाबा सावंतवाडीतल्या कुठल्या आमदारांचे जवळ होते हे सुद्धा माहिती आहे। आता ही संजू परब सुद्धा या फिरोज बाबांवर काय काय विषय केलेले आहेत आणि कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा हायवेला असलेले बुवा सुद्धा अनेक लोकांना राजकीय निवडणुकीचं तंत्र देत असतात। खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा देवदेवतांचा जिल्हा आहे। यामध्ये अनेक आध्यात्मिक गुरु होऊन गेलेले आहेत। असं असताना या सगळ्या राजकीय लोकांना निवडणुकी जिंकण्यासाठी हे कुठलं तंत्र या बाबांकडून घेतात हा खरं तर प्रश्न आहे आणि त्यामुळे संजू बरोबर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। वैभव नाईक सगळीचकडे एक नोटीस आणि स्वतः एक स्टेटमेंट दिलंय, एक व्हिडिओ केलाय आणि सगळीकडे सांगतो की संजू परबांना फिरोज बाबा संदर्भात नोटीस आली। मला आतापर्यंत तर रात्रीचे 9 वाजले कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही। आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नाईकाकडे कशी पोहोचली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। एवढंच मला ठिकाणी सांगायचं आहे। मी काही जास्त बोलणार नाही, मला नोटीस आली नाहीये त्याच्यामुळे काय बोलू इच्छित नाही। आणि त्यांनी जो कोणती जी नोटीस देतोय ती काय त्याने स्वतः तयार केली ते मला पहिलं बघितलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।